नमस्कार. निर्मल विसावा हीलिंग आणि मेडिटेशन ज्यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने चालतं ते माझे गुरु गोंदवलेकर महाराज आणि पूर्वस्मृती हीलिंग पद्धती ज्यांनी मला प्रेरणेमध्ये दिली, मार्गदर्शन करत असतात ते माझे गुरु स्वामी समर्थ यांना वंदन करून आजच्या एपिसोडची सुरुवात करूया. मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की राईट चॉईस करणं म्हणजे काय आणि जर तो चॉईस चुकला तर आपल्या आयुष्याची दिशा कशी बदलते आणि जे काय आपल्याला भविष्यकाळ घडवायचं आहे, आपल्याला जी समृद्धी हवी आहे त्याच्यापासून आपण लांब कसे जातो हे आपण मागच्या 2 एपिसोडमध्ये बघितलं. आज मी एक माझा अनुभव तुम्हाला सांगणार आहे की जर आपण राईट चॉईस करू शकलो तर आपलं आयुष्य किंवा आपला मानसिक त्रास किंवा मनावरचा ताण कसा बाजूला होतो ते. कारण शेवटी कसं आहे की मला कळलं पाहिजे ना की मी हा जो काही विचार करतोय हा चुकीचा आहे, हा मला चुकीच्या दिशेने नेणार आहे, त्यामुळे हा मी बदलला पाहिजे. बरं, कधी कधी असं होतं की मला कळतं सुद्धा की मी हा विचार असा करायचा नाहीये, पण मन जे आहे ना त्याला चांगल्या दिशेला वळवणं, विचारांना चांगली दिशा देणं हे सातत्याने तुम्हाला त्याच्यावर काम केल्याशिवाय साध्य होत नाही. हे मला तुम्हाला ह्याच्यामध्ये पुन्हा प्रकर्षाने सांगायचं आहे. तर चला वळूया आता माझ्या एका गोष्टीकडे जी माझ्या बाबतीमध्ये घडलेली आहे. माझं ट्रान्सफर झाली आणि म्हणून मला एक वेगळी गाडी, वेगळ्या टाईमची गाडी पकडायची होती. तर मी त्या गाडीला जायला लागले. ट्रेन म्हणजे लोकल ट्रेन. मुंबईमध्ये प्रवास करण्याकरता किंवा ऑफिसला जायला जो काही अगदी सोपा साधा पर्याय तो म्हणजे लोकल ट्रेन. तर ती लोकल ट्रेन एक 10 वाजताची मला पकडायची असायची. तर त्या ट्रेनला मी जायचे. मी गेले 2-3 दिवस गेले, मस्तपैकी प्रमोशन मिळालं होतं त्यामुळे मन खुश होतं वगैरे अशा ह्याच्यामध्ये. 4थ्या दिवशी असं झालं की ती व्यक्ती त्या डब्यामध्ये चढली. कोण ती व्यक्ती? ती व्यक्ती जिने लहानपणी मला खूप फसवलं होतं, माझ्याशी खोटं बोलून मला माझ्या अनेक आवडत्या गोष्टी ज्या होत्या त्या तिने लंपास केल्या होत्या आणि मी त्यावेळेला काहीच करू शकले नव्हते. परत घरामध्ये मला जो काही ओरडा पडला होता तो वेगळाच. त्यामुळे त्या वयामध्ये ते जे काही दुःख मला झालं होतं किंवा आपण फसवले गेलो आणि या व्यक्तीने आपलं नुकसान केलं, ही जी भावना त्यावेळेला तीव्र होती की नाही, ती आजही माझ्या मनामध्ये तशीच होती. ती व्यक्ती दिसल्याबरोबर मला प्रचंड राग यायला सुरुवात झाला. मी मनातनं प्रचंड अपसेट झाले आणि मला वाटलं झालं आता ही दिसली म्हणजे माझा दिवस चांगला जाणार नाही. हा विचार पहिला माझ्या मनात आला. दिवस माझा असाच गेला. त्याच्यामध्ये आता ऑफिसमध्ये काही चांगल्या घटना घडतात, काही वाईट घडतात. एखादा दिवस असतो की ज्या वेळेला तुम्हाला बरंच काही प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात, तसाच तो दिवस गेला आणि मग मला वाटायला लागलं येस, मी जे सकाळी विचार केला तो अगदी बरोबर होता. ती दिसली म्हणून दिवस फुकट गेला. आता मी ती गाडी पकडणं मला गरजेचंच होतं. तिने यावं का नाही हे माझ्या हातामध्ये होतं का? नाही. मग हळूहळू काय झालं, माझी ती धारणा होत गेली, माझा तो बिलीव्ह होत गेला की ही मला दिसली की माझा दिवस खराब जाणार आहे आणि मग मला मी एका त्या ट्रॅकमध्ये अडकले की ही दिसली माझा दिवस खराब जाणार आहे. मग नेमकं त्या दिवशी काहीतरी व्हायचं. मग म्हणायचं बघ, मी स्वतःला म्हणायचे बघ सकाळी ती दिसली ना म्हणून असं झालं. खरं तर ती घटना होती बालपणीची, पण त्यावेळेच्या ज्या काही तीव्र भावना माझ्या मनात होत्या, तिच्याविषयीचा राग होता, त्याच्यामुळे ही धारणा निर्माण झाली आणि ती धारणा हळूहळू ती विश्वास माझा होत गेला की ही दिसली म्हणजे असं काही घडणार. मग एक दिवस मला असं जाणवलं की अगं वृषाली, तू हिलिंग शिकलीयस ना, मग आता तुला स्वतः या ट्रॅकमधनं बाहेर पडायला काहीतरी केलं पाहिजे. हा मनावर रोज कसला ताण घेऊन ती येणार का, असं काहीतरी प्रेशर माझ्या मनावर रोज यायचं. मग ती दिसली तर माझा दिवस वाईट, असे वेगवेगळे ताण माझ्या मनात निर्माण व्हायला लागले आणि मी हैराण झाले. मी म्हटलं नाही, आपण हे एवढं हिलिंग शिकलोय ना तर आपण आपल्यावरती काम करायला पाहिजे ह्या गोष्टी करता. मग मी मेडिटेशन केलं, स्वतःचं डिस्टन्स हिलिंग जसं मी इतरांचं करते तसं माझं स्वतःचं हिलिंग केलं आणि मग एक वेळेला असं झालं की मला जाणवलं की हे सगळ्या माझ्या विचारांचे खेळ आहेत. मी सतत हा ज्या काही दृष्टिकोनातून बघतेय की तिच्यामुळे माझा दिवस वाईट जातोय तोच मुळात चुकीचा आहे. त्यामुळे तसं काही नाहीये, दुसऱ्याला ब्लेम करून आपले काहीच बदल घडत नाही, उलट त्रास आणखीन वाढत जातो. त्यामुळे मी स्थिर झाले, शांत झाले काही काळाने आणि मग मी म्हटलं ती असेल एक व्यक्ती आहे, लहानपणीच्या गोष्टीचा मला आता त्रास करून घेण्याची काही गरज नाही. आजचा माझा दिवस जो आहे तो चांगलाच जाणार आहे आणि बेसिकली जो काही रोज दिवस ऑफिसमध्ये येतो तो हँडल करण्याकरता लागणारी क्षमता माझ्यात आहे, तो आत्मविश्वास माझ्यात आहे आणि जे काही प्रॉब्लेम्स येतात तो माझ्या पोर्टफोलिओचा एक भाग आहे. त्यामुळे तिच्या येण्यावरती हे सगळं काहीच अवलंबून आहे. हे ज्या क्षणी मला जाणवलं त्या क्षणापासून
मला काहीही फरक पडेनासा झाला. ती व्यक्ती त्या ट्रेनला आहे नाही ह्याच्याकडेही माझं लक्ष जाईनासं झालं आणि माझ्या मनावरचे जे ताण आहेत तो सडनली नाहीसा झाला आणि मी पुन्हा पहिल्यासारखी एकदम एन्जॉय करायला लागले माझं ऑफिसचं काम. तर ही जी जाणीव आहे ना, ही जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे आणि ही जाणीव होण्याकरता तुम्हाला शांत बसायला पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे, योग्य प्रकाराने आणि योग्य दिशेने मेडिटेशन केलं पाहिजे. आता पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीमध्ये 3 टेक्निकने आपण काम करतो. त्याच्यामध्ये एक गायडेड मेडिटेशन आहे. गायडेड मेडिटेशन ही माझ्या वृषाली लेले यूट्यूब चॅनलवरती पण तुम्हाला दिसतील. आता ते गायडेड मेडिटेशनचं काय महत्त्व आहे, काय आहे ते आपण बघूया पुढल्या भागामध्ये. अधिक जाणून घेऊया पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीबद्दल, कारण आपल्याला ह्याच आयुष्यात समृद्धी मिळवायची. पूर्वसंचिताची फळं भोगताना सुद्धा मला माझा पुढचा भविष्यकाळ चांगला करायचा आहे हे जर तुम्ही ठरवलं असेल तर वृषाली लेले चॅनल सबस्क्राईब करा आणि ही जी नवीन मालिका चालली आहे ती बघत राहा. धन्यवाद.